ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात। दुर्गामाता मंदिरात पूजन करून आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला आज अधिकृत सुरुवात करण्यात आली। वाळवे गल्ली येथील दुर्गामाता मंदिरात पूजन करून नारळ वाढवण्यात आला आणि भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ उत्साहात पार पडला। यामध्ये उमेदवार उज्ज्वला कांबळे, दयानंद खोत, श्रीमती बानू मुसा जमादार आणि गणेश माळी यांचा समावेश आहे। या शुभप्रसंगी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच माजी महापौर संगीता खोत, भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार, फिरोज जमादार, नितेश कांबळे, बाबासाहेब आळतेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिसरात ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वातावरण उत्साहपूर्ण झाले होते। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश खाडे म्हणाले की प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचे चारही उमेदवार अनुभवी व तगडे असून आतापर्यंत करण्यात आलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे। भाजप सरकारने शहर व प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता व मूलभूत सुविधांसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा थेट मतदारांपर्यंत पोहोचून संवाद साधला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। महानकरी न्यूजसाठी आदिमानी, मिरज। आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे। आम्ही वार्ड क्रमांक 7 मध्ये प्रभात फेरी रॅली लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। निश्चितच जो रिस्पॉन्स बघितला आपण तो रिस्पॉन्स निश्चितच आपल्याला चांगल्या प्रतीचा रिस्पॉन्स आपल्याला इथं मिळतो आहे। त्या दृष्टिकोनातून आमची सौ उज्ज्वला बुधाजी कांबळे, दयानंद ज्योतिराम खोत, श्रीमती बापू मुसा जमदार, गणेश शिवाजी माळी आमचे 4 उमेदवार इथं तगडे उमेदवार इथं लागलेले आहेत। त्यामुळं जनतेचा विकास यांनी केलेला आहे, आम्हीही केलेला आहे विकास आणि पुढे विकास करण्याची संधी या जनतेने आम्हाला द्यावी एवढी विनंती करण्यासाठी आज आम्ही प्रभात फेरी आम्ही काढतो आहोत। प्रभात फेरीचा रिस्पॉन्स बघितला तर निश्चितच ह्या गल्लीमध्ये किंवा वार्ड क्रमांक 7 मध्ये जो रिस्पॉन्स आहे तो अप्रतिम आहे, निश्चित आहे। आमचे 4ही उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार आणि महानगरपालिकेवर कमळाचा झेंडा लागणार।